हवामान विभागानं राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज दिलाय, तर काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा दिलाय। व राज्यातील नेमकं कोणत्या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा आहे याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात। हवामान विभागानं आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिलाय। तर वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। तसंच या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारही वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। तर उद्या म्हणजेच मंगळवारीही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे। वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारही वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। हा होता हवामानाचा अंदाज। अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।